नमस्कार, मी सुहास. सकाळ माध्यम समूह, साम टीव्ही न्यूज आणि गरजे मराठी यांच्या संयुक्त विद्यमानं ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ग्लोबल महाराष्ट्र मधल्या आजच्या आपल्या सन्माननीय पाहुण्या आहेत त्या म्हणजे सोनाली संभूस. सोनालीजी, तुमचं साम टीव्ही मध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आज साम टीव्ही, सकाळ एज वेल एज गरजे मराठी ह्यांनी मला इथे बोलावलं आणि ही अपॉर्च्युनिटी दिली, ह्याच्यासाठी धन्यवाद. सोनाली संभूस यांच्याशी आपल्याला खूप खूप गप्पा मारायच्या आहेत, खूप त्यांचा सगळा प्रवास जाणून घ्यायचा आहे. पण त्याआधी सोनाली संभूस यांचा थोडक्यामध्ये मी परिचय करून देतो. म्हणजे जेव्हा त्यांचा बायोडेटा मी वाचत होतो तेव्हा मी खरंच भारावून गेलो, चक्रावून गेलो. मी काय काय म्हणजे किती किती वाचू आणि काय काय समजून घेऊ. खरंच मला त्यातल्या काही गोष्टी समजल्या, काही गोष्टी माझ्या आकलनाच्या पलीकडेही होत्या. एवढं त्यांचं काम आहे, एवढं त्यांचं शिक्षण आहे. परंतु अगदी थोडक्यामध्ये जर सांगायचं तर नॅशडॅक जसं आपल्याकडे बीएमसी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, तसं अमेरिकेमध्ये नॅशडॅक आहे. याला अनेक कंपन्या या त्याच्यामध्ये कनेक्ट आहेत. त्यातल्या एका कंपनीमध्ये सोनाली संभूस या बोर्ड ऑफ डिरेक्टर आहेत. आणि मला असं वाटतं, म्हणजे सोनालीजी तुम्ही करेक्ट करा, मला जेवढं समजतंय तेवढं मी हे बोलतोय. पण अशा पब्लिक येस येस अशा पब्लिक लिमिटेड कंपन्या ज्या आहेत याच्यामध्ये सोनाली संभूस या बोर्ड ऑफ डिरेक्टर आहेत. आणि खरं तर 0.1% महिला ही तिथपर्यंत पोहोचते. त्यातलं हे मराठी नाव आपलं आज सोनाली संभूस यांच्या रूपाने तिथपर्यंत आहे, त्या बोर्ड ऑफ डिरेक्टर आहेत. म्हणजे याच्यावरनं तुम्हाला अंदाज असेल की सोनाली संभूस यांचा काय प्रवास आहे. सोनालीजी, मी बार्शीचा मुद्दामून उल्लेख करतो कारण आपण म्हणतो ना, जन्मभूमी कर्मभूमी, तशी बार्शी ही तुमची जन्मभूमी राहिली आहे. सोनालीजी या सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी हे त्यांचं जन्मगाव आहे. पण सगळं शिक्षण लहानपण हे पुण्यात गेलेलं आहे तुमचं, त्यामुळे पुणे. आणि शिक्षणानंतर म्हणजे तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग मधनं तुमचा सगळा बेस राहिलेला आहे. आणि याच्यानंतर तुम्ही अमेरिकेमध्ये झेपावलात. आज गेली 25 वर्ष तुम्ही अमेरिकेत आहात. हा आणि ते म्हणजे जसं मी म्हणलं की बोर्ड ऑफ डिरेक्टर इथपर्यंतचा हा सगळा प्रवास हा जाणून घ्यायचा आहे तुमच्याचकडून. थँक्यू. सो ॲक्च्युली मी पहिले असं म्हणेन की आज मी जे काय आहे ह्याचं श्रेय माझ्या आई-वडिलांना, माझ्या कुटुंबियांना, मला टप्प्याटप्प्यावर ज्यांनी मार्गदर्शन दिलं, ज्यांनी माझ्यामध्ये विश्वास ठेवून अपॉर्च्युनिटीज दिल्या, हे सगळं श्रेय त्यांचंच आहे खरं. पहिले म्हणजे मी म्हटलं तशी माझी आई, जिने लहानपणी फंडामेंटल व्हॅल्यूज तर दिलेच, पण ती आजही खंबीरपणे, ज्याला आपण असं म्हणतो की पदर खोचून अशी दररोज तयार असते मला मदत करायला. आईबरोबरच माझा नवरा मिहीर संभूस, ह्याची मला साथ लाभणं इज वन ऑफ द लकीएस्ट थिंग्स दॅट हॅज हॅपन्ड टू मी. मिहीर हा माझा COEPचा खरं तर क्लासमेट. नुकतीच आमची 25वी अॅनिव्हर्सरी झाली आणि मिहीरनी मला पदोपदी मनोबळ दिलेलं आहे. म्हणजे असा काही काळ येतो की आपण स्वतःला डाऊट करतो. फॉर एक्झाम्पल, मी जेव्हा स्टार्टअप चालू केली तेव्हा मनात एक अशी शंकेची पाल चुकचुकली होती की अरेच्या! हे आपल्याला प्रॉब्लेम तर होणार नाही. तर मिहीरनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि मी मिहीरला खूप क्रेडिट देते की त्यांनी ऑल अलाँग व्हाईल ही हिमसेल्फ इज व्हेरी सक्सेसफुल, त्यांनी मलाही जोडीनी खूप छान साथ दिली. बार्शीत माझं आजोळ गेलं, पुण्यामध्ये माझा जन्म गेला. आम्ही एका साधारण मध्यमवर्गीय फॅमिलीतले आहोत. माझे वडील स्टेट बँकेमध्ये जनरल मॅनेजर होते. माझी आई आयुर्वेदिक डॉक्टर आहे. आणि एका साध्याशा 700 स्क्वेअर फुटाच्या घरात 7 जण, असं आमचं बालपण गेलं. पण होतं असं की प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट येतो. तर एक मला छोटीशी गोष्ट सांगायची होती. तर मी 7वीत होते आणि 7वी पर्यंत मी इकडे-तिकडे दंगा करणे, अशा ह्याच्यात माझं माझं अभ्यासाकडे फार लक्ष नव्हतं. तर 7वीच्या उन्हाळ्यामध्ये मला एक 72% पडले होते. तर उन्हाळ्यामध्ये वडिलांनी शेजारी बसवलं. मला आता वाटलं वडील झापणार आहेत. पण वडिलांनी शेजारी बसवलं आणि ते म्हटले, "बाळा, आय थिंक यू कॅन एम हायर. युअर बेस्ट इज येट टू कम." ते म्हटले, "एम हायर
युअर बेस्ट हं. इज येट टू कम. तर त्यांचे जे ते शब्द आहेत ते अजूनही माझ्या कानामध्ये घोळतात आणि त्यांनी जो तेव्हा माझा विश्वास दाखवला, की ह्या मुलीमध्ये केपेबिलिटी आहे, ही पुढे जाऊ शकते. तर त्या विश्वासामुळे मला मनोबल मिळालं. मग मी खरंच अभ्यासात लक्ष द्यायला चालू केलं. 10वी मध्ये माझा शाळेमध्ये पहिला नंबर आला, 11वी मध्ये नंबर आला. नंतर COEP इंजिनिअरिंग कॉलेजला गेले, 97 साली अमेरिकेत आले. पण मला म्हणण्याचा मुद्दा असा आहे, की असं मनोबळ देणारं, आपल्यामध्ये हं. विश्वास दाखवणारं एक व्यक्ती किंवा कधी-कधी अनेक व्यक्ती आयुष्यात असायला लागतात, ज्याच्यामुळे आपण झेप घेऊ शकतो. तर तुम्ही निश्चित. म्हटलात, की बोर्ड ऑफ डायरेक्टर माझी 2022 मध्ये ॲविड एक्सचेंज नावाच्या फायनान्शियल टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये जी NASDAQ लिस्टेड आहे, त्याच्यावरती बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून नेमणूक झाली. तर ती नेमणूक झाल्यावर माझी 17 वर्षाची मुलगी आहे. तर तिने मला विचारलं, "आई व्हॉट इस स्पेशल अबाउट दॅट?" तिला हं. क्युरिओसिटी होती. तर मी तिला सांगितलं, की अमेरिकेमध्ये ह्या ज्या सगळ्या पब्लिक लिस्टेड कंपन्या आहेत, तर त्याच्यामध्ये आज फक्त 1% बोर्ड ऑफ डायरेक्टर रोल्स इंडियन्सची आहेत. बाकी 99% इंडियन्सचे नाही आहेत. आणि नाहीये. 1% इंडियन्स आहेत आणि 0.1% इंडियन वुमन आहेत. आणि कदाचित बरं. ॲज फार ॲज आय नो मी एकटी महाराष्ट्राची त्याच्यात आहे. तुम्ही उद्योजिका राहिला, तुम्ही अनेक स्टार्टअप्स हे केले, स्टार्टअप्समध्ये काम केलेलं आहे. ते नेमकं काय? म्हणजे त्याच्याबद्दल जाणून घ्यायला मला आवडणार आहे. त्यावेळी असं होतं, की इथे बे एरियामध्ये, सिलिकॉन व्हॅलीमध्ये स्टार्टअप्सचं खूप एक्सप्लोजन होतं. वेब 2.0 आलेला होता. खूप स्टार्टअप्स चांगल्या चालल्या होत्या. म्हटलं आपणही बघूयात करून. हं. मी काय केलं, की काही-काही को-फाउंडर्स आणि मी यांनी सिस्को सिस्टम्सच्या खाली माझी पहिली स्टार्टअप आम्ही तिथे चालू केली. आणि बरं. तुम्हाला विश्वास नाही बसणार आम्ही त्या काळी आज ज्याला आपण ChatGPT फॉर द एंटरप्राइज म्हणू, हे आम्ही त्या हं. काळी ते प्रॉडक्ट डिझाइन केलं. अ, अरे बापरे! आणि बरं. ते खूपच एव्होल्युशनरी डिसरप्टिव्ह होतं. त्याच्यात मला 3 यूएस पॅटंट्स मिळाले आणि हं. फारच छान एक्सपिरियन्स मिळाला एक स्टार्टअप करण्याचा. पण आता झालं कसं, की स्टार्टअपमध्ये काय असतं आपण प्रॉडक्ट बनवतो, प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणतो आणि कस्टमर्स डोंट बाय द प्रॉडक्ट बिकॉज इट इस कूल टेक्नॉलॉजी. दे बाय इट बिकॉज दे नीड इट. तर त्याच्यामध्ये मला पहिला धडा स्टार्टअपचा मिळाला, की प्रॉडक्ट मार्केट फिट ज्याला आपण आज म्हणतो, ते किती महत्वाचं आहे. हं. कारण यू वॉन्ट टू बिल्ड अ प्रॉडक्ट दॅट कस्टमर्स नीड, नॉट बिकॉज हं. इट्स कूल टेक्नॉलॉजी. हो. 1 वर्षानंतर आम्हाला हा धडा मिळाला. कस्टमर्सना आमचं प्रॉडक्ट इतकं डिसरप्टिव्ह होतं, की ते समजायचंही नाही, की व्हाय आय नीड इट. आज त्यांना कळतंय. येस. 2008 मध्ये इट हो. वाज व्हेरी मग आम्ही तो प्रॉडक्ट पिव्हट केला. इट टर्न्ड आउट ओके. आमचं 3 वर्षानंतर वी वर मेकिंग $10 मिलियन ऑफ रेव्हेन्यू. सो ती स्टार्टअप तशी म्हणायला सक्सेसफुल झाली. मग झालं असं, की माझ्या काही पर्सनल ह्याच्यानी आम्हाला पुण्याला शिफ्ट व्हायला लागलं. आई-वडिलांना त्यावेळी गरज होती आणि आम्ही ठरवलं, की ही आता आपली प्रायोरिटी आहे. त्यांना आपली गरज आहे. त्यामुळे आम्ही 1-2 वर्ष भारतात जायचं अशा ह्याच्याने भारतात आलो. परत. परत आलो आणि असं झालं, की आता आपण स्टार्टअप करण्याची इच्छा तर होती, पण आता मी भारतात होते. मग म्हटलं आता हं. काय करावं? मग बघितलं, की आपल्याला इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स करायचे आहेत. त्यावेळी भारतामध्ये स्टार्टअप इकोसिस्टम अजून नवीन होती. एवढे हो. स्ट्राँग प्रॉडक्ट इनोव्हेशन्स नव्हते. तर मग मी म्हटलं, की आपण असं करू, की आपण इथे आहोत, आपण इथे एक डेव्हलपमेंट सेंटर तर नक्कीच काढू शकतो. मग मी सिलिकॉन व्हॅलीमध्ये, कॅलिफोर्नियामध्ये को-फाउंडर्स घेतले आणि मी माझी खरी पहिली स्टार्टअप 10 जंप्स बरं. नावाची इंडिपेंडेंटली स्टार्ट केली. मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होतो. कारण तुम्ही म्हणलात, की कधी-कधी प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा अनुकूल परिस्थिती निर्माण होते. आणि मला वाटतं तेच काम देखील तुम्ही आता करतात. महिलांसाठी तुम्ही ते विशेषतः करतात. तुम्ही त्यांच्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलेला आहे. हे नेमकं काय आहे? हां, तर आता झालं असं, की माझी स्टार्टअप एक्झिट झाल्यानंतर काही-काही पुण्यातल्या एंटरप्रेन्योर्स होत्या, कोणी स्टुडंट्स होत्या, कुणाला काही सोशल व्हेंचर्स चालू करायचे होते. तर ते अप्रोच झाले आणि मग ते म्हटले, "तू आमची मेंटॉर होशील का?" तर मी म्हटलं, "ठीक आहे, जे मला माहिती आहे ते मी सांगू शकते." तर अशाने हं. मेंटॉरिंग, कोचिंग ह्याची माझी सुरुवात झाली.
आणि आता गेले बर 10+ वर्षांमध्ये म्हणजे मी हंड्रेड्स ऑफ वुमन लीडर्स ऑल ओव्हर द वर्ल्ड ह्यांना मला मेंटॉरिंग आणि कोचिंग करण्याचा मी म्हणते प्रिव्हिलेज आणि ऑनर हा मला मिळालाय. कारण क्या काय बात है. असतं आपण मेंटॉरिंग करतो तेव्हा खरं तर जो मेंटॉर असतो त्यालाही त्यातनं तेवढंच शिकायला मिळतं, जेवढं मेंटीला शिकायला बरोबर. मिळतं. तर मी असं म्हणते की मला त्याचं प्रिव्हिलेज आणि ऑनर मिळालेलं आहे. तर मी आज एक गोष्टी सांगू इच्छिते, की ज्या मला अशा माइंडसेट वाटतात, की विच आर व्हेरी नक्की. इम्पोर्टंट टू अनलीश द पोटेन्शियल हां. तर मला पहिले असं वाटतं, की पहिला माइंडसेट म्हणजे जो मी आधी म्हटलं, की शूट फॉर द मून. म्हणजे बर म्हणजे मोठा गोल ठेवणे, ज्याला मी बिग हेअरी ऑडेशियस गोल म्हणजे BHAG बिग हेअरी हा. ऑडेशियस गोल हां. तर असं ओके. ठेवण्याची गरज असते. कारण तो जर का आपण गोल ठेवला ना मनात, ते ध्येय ठेवलं ना, तर असं म्हणतात ना युनिव्हर्स अलाइन्स टू मेक इट हॅपन. येस. सो ते माझा खरंच ट्रुली असा अनुभव आहे, की तो एकदा गोल ठेवणं महत्वाचं आहे. शूट फॉर द मून हा माझा पहिला माइंडसेट मी बघितला, की वर्क होतो. मग दुसरा माइंडसेट मला असा दिसला आणि खास करून वुमेनसाठी इज वर्क स्मार्ट, नॉट जस्ट हं. वर्क हार्ड. हां. हो. कारण असं आहे, की मी असं बघितलं, की इन जनरल म्हणजे वुमेन आर व्हेरी सिन्सिअर आणि खूप हार्ड करतात. पण आता असं आहे आपल्याला दिवसात सगळ्यांना 24 तासच आहेत आणि बरोबर आहे. स्पेशली बायकांना बऱ्याच दगडांवर पाय असतात, बरंच काय-काय सांभाळायचं असतं. सो त्याच्यामुळे आपल्याला कमीत कमी वेळात बेस्ट प्रोडक्टिव्ह कसं होता येईल त्यासाठी वर्क स्मार्ट म्हणजे कुठे आपण वेळ घालवायचा, कुठे नाही. हा डिसिजन दररोजचा महत्त्वाचा असतो. म्हणजे मी असं म्हणते, की माय मोस्ट इम्पोर्टंट डिसिजन ऑफ द डे इज व्हेअर आय स्पेंड माय टाईम. हां. ग्रेट. कारण ते जर का बरोबर केलं तर देन यू आर वर्किंग स्मार्ट अँड देन यू प्रॉब्ली डोंट हॅव टू वर्क हार्ड. आणि अजून एक सांगायचं झालं तर मला लोकं विचारतात, "तू एवढं करते तर तू काय 10 तास, 12 तास, किती तास काम करते?" तर अशी सिक्रेट अशी आहे, की मी ऑन एन एव्हरेज 6 ते 7 तासाच्या वरती कधी काम केलेलं नाहीये. ऑन एन एव्हरेज हां. बर कधीतरी जास्ती करायला लागलेलं आहे, पण ऑन एन एव्हरेज त्याच्यावरती मी केलेलं नाही. तर हे 2 माइंडसेट आहे. अजून 2 माइंडसेट मी सांगते. फर्स्ट इज थर्ड वन इज स्टँड अप फॉर युअरसेल्फ हां. तर असं एक म्हणजे एक एक्झाम्पल आहे, की समजा एक असं जॉब पोस्टिंग आहे, त्याच्यामध्ये 20 रिक्वायरमेंट्स आहेत. 20 स्किल्स रिक्वायर्ड आहे. तर असं म्हणतात, की अ मॅन विल लूक ॲट दॅट जॉब पोस्टिंग आणि हं. समजा त्याच्याकडे त्या 10 स्किल्स आहेत. तर तो म्हणाला, "अरे, मी तर ओव्हर क्वालिफाईड आहे या जॉबसाठी." हां. पण एका स्त्रीनी साधारण बघितलं, तिच्याकडे 20 पैकी 12 आहेत. तर ती म्हणेल, "अरे, आय एम नॉट रेडी फॉर धिस जॉब. मी तर अप्लायच करत नाही." येस. खरं आहे. आणि हा माइंडसेट मी ॲक्चुअली अनुभवलेला आहे. आणि त्याच्यामुळे मी म्हणते, की विमेन शुड स्टँड अप फॉर देमसेल्व्हज आणि ॲडव्होकेट एंड रेज देअर हँड. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट असं मला म्हणणं आहे, की अनसर्टन्टी इज सर्टन. सो एम्ब्रेसिंग अनसर्टन्टी इज अ व्हेरी इम्पोर्टंट क्वालिटी. म्हणजे आपल्याकडे खरं आहे. प्रॉब्लेम्स येणार, अनसर्टन्टी येणार, अडथळे येणार. दॅट इज पार्ट एंड पार्सल. सो त्याच्यामुळे ती अनसर्टन्टी एम्ब्रेस करणार. ती येणार आहे म्हणजे गृहीतच गृहीत धरू. हां, पुढे गेलं तर हे जे 4 माइंडसेट आहेत, तर माझ्या अनुभवाने हे 4 माइंडसेट ठेवले तर वुमन कॅन अनलीश देअर पोटेन्शियल. म्हणजे या मुलाखतीतच छान टिप्स देऊन टाकलेल्या आहेत. आणि तुम्ही म्हटलात ते अगदी बरोबर आहे, की तुम्ही 6-7 तास काम किती तास करताय हे महत्वाचं नाही. किती नियोजनबद्ध काम करताय, हे याला खरं तर ते महत्व आहे. आणि मला वाटतं, की आज आपण ज्या माध्यमातनं भेटलोय गरजे मराठी, गरजे मराठीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही काही इनोव्हेशन्स प्रोग्राम करता आहात. आज गरजे मराठीचे देखील तुम्ही एक पार्ट आहात. गरजे मराठीबद्दल काय सांगाल? हां, तर गरजे मराठी हा आनंदजी गणू ह्यांनी 7 वर्षापूर्वी उपक्रम चालू केला आहे आणि हॅट्स ऑफ टू हिम. तर ह्या उपक्रमामध्ये त्यांचं आमच्या सगळ्यांचंच असं ध्येय आहे, की महाराष्ट्रातले प्रोफेशनल्स ऑल ओव्हर द वर्ल्ड ग्लोबल महाराष्ट्र प्रोफेशनल्सची ही एक नॉन प्रॉफिट कम्युनिटी आहे.
आणि तुम्ही स्टुडंट्स म्हणा, प्रोफेसर्स म्हणा, स्टार्टअप्स म्हणा, कॉर्पोरेट म्हणा, उद्योजक म्हणा, ही आज 1000 प्लस लोकांची अमेझिंग प्रोफेशनल कम्युनिटी तयार झालेली आहे, जिथे पीपल आर कमिंग टुगेदर टू हेल्प ईच अदर अँड ग्रो. अ, ही अमेझिंग कम्युनिटी आहे. जर का तुम्ही जॉइन झाला नसाल, तर जरूर जॉइन व्हा. आणि गरजे मराठी ह्याच्याखाली ऑलरेडी एक ग्लोबल इनोव्हेशन प्रोग्राम, गरजे इनोव्हेशन प्रोग्राम ह्या नावाचा प्रोग्राम आमचा ऑलरेडी चालू आहे. आणि त्या प्रोग्राममध्ये आम्ही एंटरप्रेन्योर्सना ट्रेनिंग, कोचिंग, मेंटॉरिंग असं ऑलरेडी आज प्रोव्हाईड करतो आणि त्याबरोबरच बाकी पण बरेच इनिशिएटिव्हज आहेत. आपल्याला पुरस्कार, सन्मान हे मिळतच असतात. सध्या म्हणजे तुम्हाला बघितलं तर रायझिंग ऑफ द स्टार हा एक फिनटेकचा अवॉर्ड तुम्हाला मिळालेला आहे. मला वाटतं की या अवॉर्ड बद्दल थोडस आम्हाला तुम्ही सांगावं. म्हणजे हे हो. अवॉर्ड का दिलं जातं, कशासाठी दिलं जातं? जरूर. सो मला रिसेंटली यूएस फिनटेक रायझिंग स्टार ऑफ द इयर अवॉर्ड 2023 असा मिळालेला आहे. आणि त्याचं कारण असं आहे, की बरेच वर्ष आता मी फायनान्शियल टेक्नॉलॉजी या सेक्टरमध्ये काम करत आहे. स्क्वेअर नावाची इथली अमेरिकेतली फेमस प्रॉबॅबली द टॉप अँड मोस्ट रिस्पेक्टेड फायनान्शियल हं. टेक्नॉलॉजी कंपनी आहे. 32 बिलियन चं आमचं मार्केट कॅप आहे. आणि स्क्वेअरमध्ये मी व्हाईस प्रेसिडेंट होते आणि तिकडं मी बरेच रोल्स केले. एक रोल त्यातला असा होता, की आमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग प्लॅटफॉर्म्सची मी हेड होते. माझी बरं. टीम स्क्वेअरला अपवर्ड्स ऑफ $600 मिलियन अ इयर असा आमचा स्क्वेअरसाठी इम्पॅक्ट होता. आणि तो एक्सपिरियन्स झाला स्क्वेअरमध्ये फायनान्शियल टेक्नॉलॉजीचं ही डिसरप्शन घडून आणण्याचा. परत मी म्हटलं तसं मी एका दुसऱ्या फायनान्शियल टेक्नॉलॉजी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर रोलमध्ये आहे, जी $2 बिलियन मार्केट कॅपची कंपनी आहे. आणि असेच मी आणखीन बोर्ड आणि स्ट्रॅटेजिक ॲडवायझिंग स्टार्टअप्सला फायनान्शियल टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये केलेले आहेत. आणि त्याचं रिकग्निशन म्हणून रिसेंटली हा अवॉर्ड मला मिळालेला आहे. पण मी एक सांगू इच्छिते, की आपण अमेरिकेचं फायनान्शियल टेक्नॉलॉजी सेक्टर म्हणतो. पण मला असं वाटतं, की भारताचं फायनान्शियल टेक्नॉलॉजी सेक्टर हे आणखीन पुढं गेलेलं आहे. ग्रेट, म्हणजे ग्रेट. एक्झाम्पल द्यायचं झालं तर म्हणजे मी असं बघते, की भारतामध्ये कित्येक फायनान्शियल डिसरप्शन्स झालेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल यू-पी-आय जो भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा हो. प्रोजेक्ट झालेला आहे, त्याच्याने इन्स्टंट मनी ट्रान्सफर होतं. मला तुम्हाला विश्वास बसणार नाही, कित्येक वेळा युरोप, अमेरिकेमधल्या काहीतरी अजून काही-काही ट्रान्सफर्स इन्स्टंट होत नाहीत. पण नाहीयेत. भारताने मी म्हणेन, की एक खूप मोठी लीप, एक झेप पुढे घेतलेली आहे फायनान्शियल टेक्नॉलॉजीमध्ये. त्याचबरोबर आपण मोबाईल वॉलेट्स म्हणा, अशा ह्याच्यानी भारताने एक लिटरली फायनान्शियल टेक्नॉलॉजीची खूप मोठी झेप पुढे घेतली आहे, असं. घेतलेली आहे. बट ॲट द सेम टाईम मला असं म्हणायचंय, की भारतामधलं फायनान्शियल टेक्नॉलॉजीमध्ये अजूनही डिसरप्शन आणि इनोव्हेशनला खूप वाव आहे. ह्या सगळ्यानंतर एक माणूस असं म्हणतो, की आता मला माझ्या आवडीचं काहीतरी करायचंय. ज्या कामातनं मला एक वेगळा आनंद मिळेल. असं एक वेगळं पॅशन काय आहे तुमचं? म्हणजे मी तुमच्या योगाच्या आवडीबद्दल जाणू नये म्हणून मी विचारलं. हां. तर आता असं आहे, की गेले 25 वर्ष मी म्हणायचे म्हणजे गमतीत म्हणायचे हां, की माय लाईफ इज नोकरी आणि छोकरी हां. कारण छोकरी का मला 2 मुली आहेत बरं. आणि ॲज देअर मदर ते माझं प्रायमरी पॅशन किंवा प्रायमरी ड्युटी बरोबर आहे. दोन्ही म्हणू शकता. आता काय झालंय, की मुली मोठे झाल्या आहेत, कॉलेजला गेल्या आहेत, शहाण्या झालेल्या आहेत. सो आता मला थोडा रिकामा वेळ मिळायला लागलाय. तर असं झालं, की मी जेव्हा पुण्यात होते, तर तेव्हा मी आपल्या बी.के.एस. अय्यंगार इन्स्टिट्यूटमध्ये काही योगाचे हो. क्लासेस सहज घेतले आणि अमेरिकेमध्ये आल्यावर मी ते कंटिन्यू केले. तर आता असं ओके. झालं, की माझ्यासाठी योगा हे खूपच वरदान ठरलं. हं. कारण कसं आहे आज फिटनेससाठी अनंत प्रकार अवेलेबल आहेत. जसं मी भारतात बघते, की पिलाटीज, झुंबा हे खूप पॉप्युलर आहे. पण होय. माझ्या दृष्टीने योगा हा जो म्हणजे एक माध्यम आहे, तर तो फिजिकल फिटनेस आणि इमोशनल वेलनेस ह्या दोन्ही गोष्टींचा म्हणजे त्याच्यात
म्हणजे मला स्वतःला फायदा झालाय आणि जगात बऱ्याच जणांना फायदा झालाय. तर योगा करून मी ट्रुली जे योगामध्ये असं म्हणतात, की चित्त वृत्ती निरोधः तर ते मी स्वतः अनुभवलं. आणि मग मला असं वाटलं, की हा जो म्हणजे योगा हा माझा पॅशनच झाला. म्हणजे गेले बरेच वर्ष मी त्याच्यामध्ये रिसर्च जमेल तेवढ्या वेळात करते. 2019 मध्ये मी योगा टीचर ट्रेनिंग घेऊन योगा टीचरही बनले. ह्यासाठी नाही की मला कुणाला योगा शिकवायचा नाही, ती माझी केपेबिलिटी नाही. पण ह्यासाठी की मला त्यातलं डेप्थ आणि सायन्स समजून घ्यायचा होता. तर आता माझी पॅशन अशी आहे की आपण योगाचा प्रचार आणखीन जगामध्ये कसा करू शकतो? ही भारताने खरं तर म्हणजे बाकीच्या देशांना आणि जगालाच दिलेली एक देणगी आहे. पण मला असं वाटतं अजूनही अनटॅप्ड पोटेन्शियल आहे आणि अजूनही योगानी काही आजार म्हणा, इमोशनल वेलनेस म्हणा, हे करायला खूप स्कोप आहे. सो सध्या माझा तो एक पॅशन आहे आणि त्यासाठी मी थोडं नॉन प्रॉफिट वर्कही करते आणि त्यासाठी मी एक छोटीशी मी ज्याला हॉबी स्टार्टअप म्हणते, अशी योगाची एक हॉबी स्टार्टअप पण करते. सोनालीजी, तुम्ही तुमच्या या सगळ्या व्यस्त शेड्यूलमधनं हा वेळ दिलात आणि इतक्या मनमोकळ्या पद्धतीनं तुम्ही काही छान टिप्स दिल्यात आणि तुमच्या या प्रवासातनं देखील मला वाटतं जो प्रेक्षक आहे, आपला जो वर्ग आहे, त्याला घेण्यासारखं देखील खूप काही आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद म्हणतो, तुम्हाला आभार म्हणतो, की तुम्ही हा वेळ काढून या प्लॅटफॉर्मवर ग्लोबल महाराष्ट्राच्या आलात त्याबद्दल. मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. तेव्हा ग्लोबल महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये पुन्हा नवीन पाहुण्यांसह आपण भेटूयात. तोपर्यंत पाहत राहा साम टीव्ही न्यूज.